सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या पावसामुळे भीमाशंकर आउपे या परिसरातली वाहतूक ठप्प झाली। अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या। मुसळधार पावसाचा परिणाम देवदर्शन आणि पर्यटनावर होताना दिसतोय। आपण घोडेगाव या ठिकाणी आहे। पोलिसांकडून भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांना पर्यटकांना या ठिकाणी रोखलं जाते, कारण भीमाशंकरकडे जाणारे सर्व मार्ग हे मार्गांवरती दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी पर्यटकांच्या जीवाशी खेळ होऊ नये, अपघात होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। खरं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या पावसाचा परिणाम आता कुठेतरी पर्यटनावर होताना दिसतोय। खरं तर सह्याद्रीच्या कुशीत आल्हाददायक वातावरण आहे। डोंगर कड्यावरून खळखळ वाहणारे धबधबे, पांढरं शुभ्र धुकं या सगळ्या माहोलामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात। मात्र सध्या या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जुन्नर परिसरामधले गडकोट किल्ले पर्यटन स्थळावरती जाण्यास वन विभागाने बंदी घातली। त्यासोबत भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पर्यटन स्थळ आणि भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी पोलिसांनी आता पर्यटकांना कुठेतरी थांबवले। त्यामुळे पुढील काळामध्ये तुम्ही जर पर्यटनासाठी देवदर्शनासाठी या भागात येत असाल तर थांबा, कारण या परिसरामध्ये दरड प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आले। त्या ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। पावसाचा जोर असाच चालू राहिला तर पुढील काळामध्ये पर्यटन आणि देवदर्शन पुढील काही दिवस बंद राहण्याची अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।